नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आहे आणि आज आपण अशा काळाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात उत्सुकता असते. पुढील 21 दिवस तुमच्यासाठी कसे असू शकतात, कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं, कोणत्या संधी ओळखाव्या आणि स्वतःमध्ये कोणते बदल घडवून आणावेत यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ श्रद्धा, प्रेरणा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जे बाहेरचे साधे दिसतात पण आतून नवीन सुरुवात घेऊन येतात. काही लोकांना वाटत असतं की बदल अचानक होतात, पण प्रत्यक्षात बदल आधी विचारांमध्ये सुरू होतात आणि नंतर कृतीत दिसायला लागतात. सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात स्वतःच्या देहाकडे पुन्हा पाहण्याची इच्छा होऊ शकते. काहींना अपूर्ण गोष्टी पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या निर्णयांवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज वाटू शकते. पुढील दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधी लगेच ओळखता येत नाही. काही संधी शांतपणे येतात, काही लोकांच्या माध्यमातून येतात, तर काही वेळा आपल्या स्वतःच्या बदललेल्या विचारातून निर्माण होतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईने न करता शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी पुढील काही दिवस स्वतःकडे नव्याने पाहण्याचे दिवस ठरू शकतात. अनेक वेळा आपण बाहेरच्या परिस्थितीकडे लक्ष देतो, पण खरे उत्तर आपल्या स्वतःच्या विचारांमध्ये दडलेले असते. काही लोकांना असे वाटू शकते की आयुष्यात काहीतरी बदलायला हवे, पण नेमकं काय बदलायचं हे अजून स्पष्ट झालेलं नसेल. पुढील काळात काही अशा घटना किंवा संवाद घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला काही जुन्या निर्णयांचा पुन्हा विचार करावा लागू शकतो. काही गोष्टी ज्या आधी सामान्य वाटत होत्या त्या आता अधिक खोल अर्थ घेऊन तुमच्यासमोर येऊ शकतात. या काळात घाईत निष्कर्ष काढू नका, कारण प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असेल असं नाही. काही लोकांना स्वतःच्या ध्येयाबद्दल पुन्हा प्रेरणा मिळू शकते, तर काहींना स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाच्या नात्यांकडे नव्या नजरेने पाहावंसं वाटू शकतं. हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा नाही, तर स्वतःला समजून घेण्याचा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल मोठा आवाज करून येत नाही. काही बदल शांतपणे सुरू होतात आणि नंतर संपूर्ण दिशा बदलून टाकतात. म्हणून पुढील दिवसामध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या मनाचा आवाज ऐका आणि प्रत्येक दिवसाला नव्या संधीसारखं स्वीकारा. आता पुढे जाण्यापूर्वी कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमची राशी नक्की सांगा, कारण आपण पुढच्या विषयामध्ये नातेसंबंध आणि आयुष्यातील बदल खूप महत्त्वाचे असू शकतात. मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींसाठी पुढील दिवस काही नात्यांच्या दृष्टीने विचार करायला लावणारे ठरू शकतात. अनेक वेळा आपण समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं अशी अपेक्षा ठेवतो, पण स्वतःच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं विसरून जातो. आता मात्र काही गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा योग्य वेळी योग्य शब्दात बोलणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं. काही लोकांना जुन्या ओळखी पुन्हा संपर्कात येताना दिसू शकतात, काही गैरसमज दूर होऊ शकतात, तर काही नात्यामध्ये नवीन विश्वास तयार होऊ शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच बदलावी अशी अपेक्षा ठेवू नका, कारण खरी जवळीक वेळ आणि सातत्याने तयार होत असते. या काळात स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मी इतरांकडून जे अपेक्षित करतो ते मी स्वतः देतो का? कारण नात्यामध्ये जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं असतं. काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज वाटू शकते. शांतपणे विचार करा, कोणत्या गोष्टी तुम्हाला पुढे नेत आहेत आणि कोणत्या गोष्टी फक्त मनाचा थकवा वाढवत आहेत. योग्य लोकांसोबत राहा आणि अनावश्यक वादांपासून थोडं अंतर ठेवा. सिंह राशीच्या व्यक्तींना पुढील दिवसांमध्ये स्वतःच्या जवळच्या लोकांशी अधिक संवाद साधण्याची गरज वाटू शकते. काही गोष्टी ज्या आधी दुर्लक्षित केल्या गेल्या त्या आता महत्त्वाच्या वाटू शकतात. नात्यांमध्ये
अपेक्षा वाढवण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा आपण इतरांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरा बदल स्वतःपासून सुरू होतो. स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या विचारांना जागा द्या आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. पुढील काळात काही नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात. काही जुने संबंध पुन्हा सुधारू शकतात. जिथे गैरसमज आहेत तिथे शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करा आणि जिथे अपेक्षा आहेत तिथे संयम ठेवा. कारण प्रत्येक नातं वेळ आणि विश्वासावर उभं असतं. आता बोलूया काम आणि आर्थिक विचारांबद्दल. पुढील 21 दिवसामध्ये काही लोकांना स्वतःच्या कामात नवीन कल्पना मिळू शकतात. काहींना जुने काम नव्या पद्धतीने सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. काही लोकांना त्यांच्या मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसायला लागू शकतात. पण या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियोजन. कोणतीही मोठी गोष्ट करण्याआधी तिचा विचार करा. वेळेचा योग्य वापर करा आणि स्वतःवर सतत काम करत राहा. पैशांच्या बाबतीत घाई टाळा. प्रत्येक गोष्टीकडे विचारपूर्वक बघा आणि दीर्घकालीन विचार ठेवा. कारण सातत्य आणि शिस्त यामुळेच मोठे बदल तयार होतात. मित्रांनो, प्रत्येक मोठा बदल एका छोट्या पावलातून सुरू होतो. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेकडे कमी लेखून पाहू नका. तुमच्या आयुष्यात येणारे पुढील दिवस हे स्वतःला ओळखण्याचे दिवस असू शकतात. काही गोष्टी लगेच घडतील असे नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जातो. तुम्हाला जिथे थांबवावंसं वाटतं तिथे स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही आधीही अनेक अडचणी पार केल्या आहेत. वेळेचा आदर करा, नवीन कौशल्य शिका आणि स्वतःच्या देहावर लक्ष ठेवा. कारण बदल हा एका दिवसात होत नाही, तो दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांमधून तयार होतो. आजचा हा व्हिडिओ फक्त भविष्य ऐकण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठी आहे. मित्रांनो, कोणताही काळ कायमचा नसतो आणि कोणतीही अडचण शेवट नसते. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. जर काही दिवस कठीण वाटत असतील तर स्वतःला वेळ द्या. जर काही गोष्टी मनासारख्या होत नसतील तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. कारण तुमची मेहनत, तुमचे निर्णय आणि तुमची सातत्यपूर्ण वाटचाल यांना सर्वात जास्त महत्त्व आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि तुमच्या पुढील दिवसांसाठी सकारात्मक विचार ठेवा. कारण तुमचा पुढचा मोठा बदल कदाचित आज घेतलेल्या एका छोट्या निर्णयातून सुरू होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी नक्की लिहा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश. ओम नमो आदेश. नमो आदेश. आदेश आदेश आदेश.